राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली होती. गेल्या अनेक दिवसापासून थकलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाला सरकारने मंजुरी देत शासन निर्णय जारी केला होता. तर यासाठी 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी GR तुम्ही देखील या ठिकाणी पाहू शकता. संपूर्ण अपडेट आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे ती तारीख देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी आपण पाहणार आहोत. त्याआधी सविस्तर बातमी पाहूया. PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात माहिती सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. तर PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर एका आठवड्यातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जातो. मात्र PM किसानचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरित झाल्यानंतरही नमोचा 8वा हप्ता जमा झाला नाही. दरम्यान राज्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमो शेतकरी निधीच्या 8व्या हप्त्यासाठी तरतूद केली आहे. याबाबत शासन निर्णय जारी करत 1,774 कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर 1,820 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारनं तर हा निधी GR काढला, मात्र तो हप्ता कधी जमा होणार याची त्यांनी तारीखच सांगितली नाही. मात्र याबाबत आता कृषी मंत्री म्हणजेच दत्तात्रय भरणे यांनी थेट आता तारीखच सांगितलेली आहे. ती तारीख आपण पाहणार आहोत. जवळपास जर बघितलं तर हा 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे असं देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पुढील आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे. म्हणजे जर आपण या ठिकाणी आता जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी 24 मार्च पर्यंत हा हप्ता तुमच्या खात्यावरती येऊन जाईल अशी माहिती आता या ठिकाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या 24 मार्च पर्यंत नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होतील अशी माहिती आता दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.